स्वार्थासाठी एकत्र आलेले नामदार हसन मुश्रीफ आणि शाहू साखर कारखान्याचे समरजित घाटगे यांना कागलची जनता कदापि स्वीकारणार नाही, असे उद्धव ठाकरे पक्षाचे शिवसेनेचे कागल तालुका प्रमुख अजित मोडेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। मी अजित मोडेकर, शिवसेना कागल शहर प्रमुख। कागलमध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये ज्या काही नाट्यमय घडामोडी घडल्या आणि जे प्रतिस्पर्धी एकमेकाचे हाडवैरी असलेले दोन गट अचानकपणे गळ्यात गळा घालून एकमेकांचे वैरत्व विसरून राजकीय स्वार्थापोटी एकत्र आले, यांचं जे एकत्रीकरण झालेलं आहे हे जनतेला रुचलेलं नाही आणि जनतेचा जो राग आहे हा मूक राग आहे, तो कुठेही जनता व्यक्त केलेला नाही कुठल्या पद्धतीने, पण तो जो राग व्यक्त होणार आहे तो मतपेटीतून होणार आहे आणि कागलच्या स्वाभिमानाला ठेच पोचण्यासारखं काम केलेलं आहे। कारण राजे विक्रमसिंग घाटगे आणि सदाशिवराव मंडलिकांच्या नंतर तेवढ्या उंचीचं आणि तेवढ्या तोलामोलाचं नेतृत्व या कागलला राहिलं नाही। कारण हे अशा जर सारख्या प्रत्येक वेळेला संधिसाधू युती होत राहिल्या तर कागलच्या जनतेनं मतदान करायचं कोणाला आणि विरोधक कोण समजायचं आणि आपला कोण समजायचा अशी अवस्था झालेली आहे। आणि ह्याच बिनविरोध करण्याच्या वातावरणाला, बिनविरोध इलेक्शन करण्याला काय हरकत नव्हती, परंतु लोकशाहीमध्ये आपलं मत प्रकट करण्यासाठी वाव पण ठेवला जात नव्हता। म्हणून आम्ही सगळे शिवसैनिकांनी मिळून, जे आमचे सगळे कट्टर शिवसैनिक आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिकांनी मिळून आम्ही पॅनल उभा करायचा प्रयत्न केला। काही बऱ्यापैकी आम्हाला यश मिळालेलं आहे। एक नगराध्यक्ष पदाचा ज्येष्ठ शिवसैनिकाची पत्नी आम्ही उभी केलेली आहे आणि इतर ठिकाणी एकूण 9 नगरसेवक मनसेला सोबत घेऊन आम्ही समविचारी पक्षांना घेऊन महाविकास आघाडीच्या रूपाने आम्ही सामोरं जात आहोत। कागलच्या जनतेला मी आपल्या वतीने विनंती करतो की मशाल चिन्हाच्या आमच्या उमेदवारांना आपलं भरघोस मतदान देऊन आम्हाला विजयी करावं आणि कागलच्या स्वाभिमानाचा प्रकट करावा, एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।